आज आपण बनवणार आहे अगदी खमंग कुरकुरीत असे टेस्टी डाळ वडे। हे डाळ वडे आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकतो। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे डाळ वडे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 4 ते 5 तास छान भिजवून घेतलेली आहे। बघू शकता अगदी छान भिजलेली आहे। या वाटीने बरोबर 2 वाटी इथे मी ही चणा डाळ भिजवून घेतलेली आहे। आता आपल्याला या चणा डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे। ही डाळ बारीक वाटायच्या अगोदर सर्व पाणी याच्यातलं निथळून घ्यायचं आहे। अजिबात याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। इथे मी चाळणीवरती डाळ काढून ठेवलेली आहे। याच्यातलं सर्व पाणी निथळून ठेवण्यासाठी असं पसरवून ठेवलेलं आहे। आता आपल्याला याच्यातली 5 चमचे चणा डाळ काढून घ्यायची आहे। ते आपण पुन्हा वापरणार आहे। या चमच्याने बरोबर 5 चमचे इथे मी ही भिजवलेली चणा डाळ एका वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे। राहिलेली जी चणा डाळ आहे ना, ती आपण मिक्सरमध्ये घालून थोडी थोडी बारीक करून घ्यायची आहे। आता या डाळीमध्ये इथे मी 1 हिरवी मिरची अशी कट करून टाकलेली आहे। मिरची तुम्ही आवडीप्रमाणे जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। 1 इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता आपल्याला हे छान असं बारीक करायचं आहे। बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे की एकदम अशी बारीक स्मूथ न करता थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे। आणि बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। जाडसर म्हणजे थोडंसं रवाळ ठेवायचं आहे, अगदी जास्तही जाड ठेवायचं नाही। राहिलेली सर्व चणा डाळ ही मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर ताजी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तर आपण जी बाजूला 5 चमचे चणा डाळ काढलेली होती ना, ती चणा डाळ याच्यामध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत। इथे मी सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर चिमूटभर हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। जिरे पावडर नसेल तर तुम्ही अख्खं जिरंही याच्यामध्ये टाकू शकता। आता हे सर्व साहित्य आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्ट झालेलं आहे, तर तुम्ही 1-2 थेंब याच्यामध्ये पाणी ओतू शकता, पण जास्त पाणी अजिबात ओतायचं नाही। आणि जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण जास्त पातळ झालेलं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाची पिठीही टाकू शकता, जेणेकरून हे डाळ वडे छान कुरकुरीतही होतात। तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे डाळ वडे बनवून घ्यायचे आहेत। जेवढे लहान मोठे बनवायचे आहेत त्या आकारामध्ये आपल्याला याच्यातला असा गोळा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर असं हाताने आपल्याला हा चपटा करून घ्यायचा आहे आणि अगदी छान असा गोल बनवून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी हा डाळ वडा बनवून घेतलेला आहे। अगदी छान असं बाइंडिंग आलेलं आहे। इथे मी अजिबात तांदळाची पिठी वगैरे वापरलेली नाही, तरी सुद्धा अगदी छान असं याला बाइंडिंग आलेलं आहे। आता राहिलेले ही डाळ वडे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। आता एकदम आपण हे डाळ वडे एखाद्या प्लेटमध्ये बनवून ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर आपण एकत्र हे तळू शकतो। इथे मी एका प्लेटमध्ये हे सुरुवातीला बनवून घेत आहे। इथे मी सुरुवातीला 5 डाळ वडे बनवलेले आहेत। इकडे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। मध्यम गॅसवरतीच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतरच हे डाळ वडे आपल्याला तेलात टाकायचे आहेत। आता हे डाळ वडे टाकले की लगेच याला आपल्याला हलवायचं नाही, मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती 1 ते 2 मिनिटे छान असे डाळ वडे सेट होऊ द्यायचे आहेत। बघू शकता मस्त असे आपले हे डाळ वडे छान फुगलेलेही आहेत आणि अगदी परफेक्ट सेट झालेले आहेत। जर तुम्ही लगेच उलटलं तर काय होतं, हे अगदी छान सेट होत नाहीत आणि खाली चिकटून बसतात, त्यामुळे आपले हे वडे तुटूही शकतात।
त्यामुळे अगदी सेट झाल्यानंतरच आपल्याला हे उलटायचे आहेत. हे वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. तळताना गॅसची फ्लेम जास्त हायही ठेवायची नाही, कारण तर हाय फ्लेम ठेवली तर वरून फक्त कलर येईल पण आतून ते वडे कच्चे राहतात. मध्यम गॅसवरतीच तळायचे आहेत, म्हणजे अगदी वरून कुरकुरीत आतून मऊ असे हे वडे तयार होतात. जर कमी गॅसवरती तळले तर याला लवकर कलरही येणार नाही आणि खूप जास्त तेलही पितात. त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. इथे बघा, अगदी दोन्ही साईडनी सोनेरी कलर येईपर्यंत मी हे वडे तळून घेतलेले आहेत. आता एखाद्या जाळीवरती किंवा टिश्यू पेपरवरती आपल्याला हे वडे काढायचे आहेत, जेणेकरून याच्यामधलं थोडंफार जे तेल आहे ना ते याच्यावरती निथळून जाईल. आता राहिलेले ही डाळ वडे मी अशाच पद्धतीने मध्यम गॅसवरती तळून घेते. तळताना ज्यावेळेस आपण कढईमध्ये टाकतो ना, त्यावेळेस कढईमध्ये जास्त गर्दीही करायची नाही. इथे बघा, मस्त असे आपले हे कुरकुरीत आणि खमंग असे डाळ वडे तयार झालेले आहेत. हे वडे आपण ओल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा गूळ चिंचची चटणी असते त्याच्याबरोबर किंवा साध्या टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकतो. अगदी छान लागतात. तुम्हाला ही डाळ वड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही अशा पद्धतीने नक्की एकदा डाळ वडे बनवून पहा, तुम्हालाही नक्की आवडतील. इथे बघा, मी ही डाळ वडे आहे ना ती ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व करत आहे. अगदी छान असे आपले हे डाळ वडे तयार झालेले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ झालेले आहेत. अगदी आतपर्यंत शिजलेले आहेत, अजिबात कच्चे राहिलेले नाहीत. अगदी परफेक्ट असे हे डाळ वडे तयार झालेले आहेत. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर हे डाळ वडे खायला खूप जास्त टेस्टी लागतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.